नमस्कार माऊली, मी कौस्तुभ. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मी गेलो होतो 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरला. तुम्ही देखील भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. भीमाशंकरला जाण्यासाठी चांगला ऑप्शन आहे बस. पुण्याच्या वाकडेवाडी बस स्टँडवरनं सकाळी 7 वाजल्यापासून दर 1 तासानं भीमाशंकरला बस असते. पण आपण जेवढं लवकर जाऊ, म्हणजे सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता गेलो तर तेवढा जास्त वेळ आपल्याला दर्शनाला भेटतो, भीमाशंकर बघायला भेटतो. ही बस 4 ते 5 तासात आपल्याला भीमाशंकरला सोडते आणि तिचं तिकीट असते 185 रुपये. जाताना 2.5-3 तासानं बसचा एक नाश्ता पाण्यासाठी ब्रेक पण असतोय. समजा तुम्ही पुण्याचे नाहीये आणि दुसरीकडनं कुठेतरी भीमाशंकरसाठी येत आहे तर तुम्हाला पोहोचावं लागेल मनसर बस स्टँडला आणि मनसर वरनं भेटेल भीमाशंकरची गाडी. जर तुम्ही ग्रुप सोबत येत असाल, प्रायव्हेट गाडी करून येत असाल तर गाडीनुसार रेट व्हॅरी होतील, पण 3-4 हजार रुपये तरी गाडीवाले घेतील. भीमाशंकर डोंगरांमध्ये असलेलं ठिकाण आहे, म्हणून पावसाळ्यात जर आपण आलो ना तर एकदम नयनरम्य आणि विहंगम दृश्य बघायला भेटतात. आपली गाडी भीमाशंकरला पोहोचली की बस स्टँडच्या जवळच अतिशय चांगले आणि प्रशस्त वॉशरूम बांधलेले आहेत. तिथं पैसे देऊन चांगलं फ्रेश होता येतं. बस स्टँडच्या बाहेर आलात की नाश्ता पाण्यासाठी छोटे मोठे हॉटेल आहेत आणि छोटं मार्केट आहे. हा भाग डोंगरात येतो म्हणून इथं खूप आलिशान हॉटेल किंवा रेस्टॉरंट बघायला नाही भेटत. साधे हॉटेल आहेत जिथं आपलं साधं जेवण आणि नाश्ता भेटतो. एका दिवसात आपलं भीमाशंकर दर्शन आरामात होतं, म्हणून इथे येऊन राहण्याची गरज नाहीये. तरी देखील तुम्ही इथं राहणार असाल, काही विधी करणार असाल तर 500 ते 1000 रुपये तिथं हॉटेल रूम भेटून जाते. ते जर तुम्ही सीझन मध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी श्रावणामध्ये आलात तर ते रेट थोडे व्हॅरी होऊ शकतात. श्रावणात, शिवरात्रीमध्ये आणि महत्वाच्या सणांना देखील इथं खूप गर्दी असते, म्हणून दर्शनाला 2-3 तास तर आरामात लागतात. आम्हाला देखील मकर संक्रांतीच्या दिवशी दर्शनाला गेल्यामुळे 3 तास लागले होते. इथं VIP पास पण असतात ज्याद्वारे लवकर दर्शन होतं, पण मी तिथं ऐकलंय की त्यात थोडे स्कॅम पण होतात. म्हणून जर पास घेत असाल तर ते परखून घ्या आणि स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. तुमच्या सोबत आलेल्या कुणाला चालायला प्रॉब्लेम असेल, आजी आजोबा सोबत असतील ज्यांना चालता येत नसेल तर त्यांच्यासाठी इथं पालख्यांची व्यवस्था पण आहे. मी पावसाळ्यात जेव्हा इथं आलो होतो तेव्हा आम्ही पहाटे चाललो होतो आणि पहाटे 10-15 मिनिटात दर्शन होऊन गेलं होतं. म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर पहाटे पोहोचा, आरामात दर्शन घ्या, मंदिरात बसा आणि मग नंतर निवांत आजूबाजूचा परिसर बघा. जर नॉर्मल डेजला गेला, जेव्हा गर्दी नसते, वीकेंड नसतो, काही सण नसतो, त्यावेळी अर्धा 1 तासातच आपलं दर्शन होतं. शिवपुराणानुसार या भीमाशंकर क्षेत्रामध्ये त्रिपुरासूर नावाचा राक्षस राहायचा. तो शिवजींची भक्ती करायचा. शिवजींकडनंच त्यानं वरदान मिळवलं होतं की त्याला नर आणि नारी मारू शकत नाही. ते वरदान मिळाल्यानंतर त्यानं तिथल्या जनतेवर अत्याचार सुरू केला आणि त्या अत्याचाराला कंटाळून ऋषीमुनींनी शिवजींची आराधना केली. शिवजींना माहिती होतं की याला नर आणि नारी मारू शकत नाही, म्हणून त्यांनी मा पार्वती सोबत अर्धनारीश्वर रूप घेतलं आणि या त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर त्यांनी या भीमाशंकर मध्ये येऊन विश्राम केला होता. या भीमाशंकरचा राजा होता भीमक आणि भीमक पण मोठा शिवभक्त होता आणि त्याच्याच भक्तीनं प्रसन्न होऊन शिवजींनी स्वतःला कायमचं इथं अर्धनारीश्वर रूपात प्रस्थापित केलं. भीमाशंकर मध्ये दुपारी 12 वाजता, 3 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता आरती होते. पण मूळ ज्योतिर्लिंग आपल्याला बघता येत नाही कारण त्या आवरणानं कव्हर केलेलं असतं. जर तुम्हाला मूळ ज्योतिर्लिंग बघायचं असेल तर सकाळी 5 वाजता इथे येण्याची वेळ येतात. त्यावेळी तर ज्योतिर्लिंगावर अभिषेक पण करू शकता. या भीमाशंकर मंदिरापासून मागे साधारणतः 2.5 किलोमीटरवर आहे गुप्त भीमाशंकर, जिथं भीमा नदीचा उगम होतो. संध्याकाळ झाल्यानं आणि आमची बस असल्यानं तिकडे जाता आलं नाही, पण तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर गुप्त भीमाशंकरला पण नक्की भेट द्या. भीमाशंकरचा विशेष प्रसाद म्हणजे इथले मेव्याचे पेढे. इथल्या मार्केटमध्ये पेढ्यांचे भरपूर दुकान आहेत, त्यामुळे ते पेढे घ्यायला एक विसरू नका. सध्या इथं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. भक्तांच्या सोयीसाठी नवनवीन गोष्टी बनवल्या जात आहेत, म्हणून गर्दीच्या वेळी तुम्हाला उन्हात उभं राहावं लागू शकतं, जास्त वाट बघावी लागू शकते. या गोष्टी मनात ठेवूनच दर्शनाच्या लाईन मध्ये उभं राहा. इथनं ज्या रिटर्न बस असतात त्या 5-6 वाजेपर्यंत भेटतील. कदाचित त्यानंतरही एखादी बस असेल, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही 5-6 वाजताच निघा, कारण इकडे वाहतुकीची इतर जास्त साधनं नाहीयेत, म्हणून तुम्हाला जास्त उशीर झाला तर ते अडचणीचं ठरू शकतं. आशा आहे तुम्ही चांगली जर्नी कराल, सेफ जर्नी कराल आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात छोट्या स्वरूपात असलेल्या ज्योतिर्लिंगाचं चांगलं दर्शन घ्याल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.